अर्धा आधीच लेट झालं, 5-10 मिनिटं आता तुमचंच लेकरू आहे मी, बरोबर का? मग आता झालं गेलं सगळं काही विसरून जा. जाता जाता 5 गोष्टी आहेत. माय बापाला कधी विसरू नका, धर्माला कलंक लागेल असं कधी वागू नका, व्यसनाच्या अधीन कधी जाऊ नका, नीती सोडून पैसा कधी कमवू नका, आणि सर्व ज्यानं दिलं त्या पांडुरंगाला कधी विसरू नका. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या पोटी सात्विक लेकरं जन्माला येतील ना, त्या माय बापाची सेवा मला घडू द्या. आणि ज्याच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ना, त्या माय बापाची सेवा किंवा त्यांचा चरण स्पर्श जर मला झालं ना, तर माझ्या भाग्याला पार नाही. म्हणून दादानो, सात्विक लेकरं पोटी जन्माला यायला पाहिजे. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, कर्तृत्वानं जगा, थाटात जगा. मरण जरी समोर आलं तरी आपल्या नजरेत अंगार असावा, शरीरात ताटपणा असा, आणि आपल्या कर्तृत्वामध्ये तेजस्वीपणा असा. जीवनामध्ये जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त तुका म्हणे एका मरण्याची सरी, आणि उत्तम चिवरे कीर्तिमान. शेवटी सांगण्याचं काम माझं आहे पा, करण्याचं काम तुमचं आहे. पण लोक एवढे हुशार येतं, मी सांगितलं कीर्तनाला आलं तसं काहीतरी घेऊन जा. हे मावशी काय झालं? हा, आजी वापस आली. नाही 2000 आजी. हो आजी, तुमच्याकडं आजी ऐकत नाही, आजी ऐकत नाही. ठीक आहे, जाऊ द्या. कुठं होतं या? मी सांगितलं कीर्तनाला आलं तसं काहीतरी घेऊन जा. लोक एवढे हुशार आहेत, इथून चांगल्या पाहून चपला उचलतात. सांगण्याचं काम माझं आहे पा. 2 मूर्त्या घडून आणतात, सांगतात त्यामध्ये एक 10 लाखाची आणि एकीला किंमतच नाही. असं का? संत ती मूर्ती घेतात, एकीच्या कानात दोरा टाकतात, तो दोरा या कानातून टाकला की या कानातून बाहेर येतो. तोच दोरा दुसऱ्या मूर्तीच्या कानात टाकतात, तो या कानातून बाहेर नाही येतात. त्याला काही असे भेद असतात की तो बेंबीतून बाहेर येतो. आणि मग संत सांगतात की हीच ती 10 लाखाची मूर्ती. यातून काय कळलं? की जो इकडून ऐकतो आणि इकडून सोडून देतो त्याला कवडीची किंमत नाही, पण जो इकडून ऐकतो आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो त्याच्या जीवनामध्ये लाख मोल झाल्याशिवाय राहत. सांगण्याचं काम आहे पहा. घोड्याला पाण्यापर्यंत नेण्याचं काम मालकाचं आहे, पण पाणी पिण्याचं काम मग मी मालक, तुम्ही मी नाही म्हणलो, मी म्हणलो नाही. सांगण्याचं काम माझं म्हणून सांगितलं, माय बाबाची सेवा करा, धर्माला कलंक लागेल असं कधी वागू नका. नाकरा वाजत आले त्याच्यामुळे मी पण थांबतो. आता एक हात वर